काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, पक्षाचा विजय असो, काँग्रेस हम तुम्हारे साथ हैं, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेले अनेक महिन्यापासून सुरू आहे आणि त्या भारत जोडो यात्रेचा समारोप जो आहे तो मुंबईच्या दादर येथे झालेला आहे आणि आज दादरच्या शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणामध्ये आज राहुल गांधी यांची सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी कल्याणमधून हजारो कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसचे चाललेले आहेत। तुम्ही बघता आज बस भरून दादर शिवाजी पार्क येथे हे कार्यकर्ते चाललेले आहेत। आपल्यासोबत काही महिला काही कार्यकर्ते आहेत। ताई काय सांगाल, आज तुम्ही राहुल गांधी यांची सभा ऐकण्यासाठी चाललेला आहात, काय वाटतंय तुम्हाला, काय आज बोलतील राहुल गांधी? आज महागाई वाढली, आज सगळे हे वाढलेले, मग गरीब दुबळ्यांनी काय करायचा, म्हणून आम्ही आज राहुल गांधींच्या सभेला चाललो। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत सचिन पोटे, काय सांगाल, तुम्ही आज सभेसाठी चाललेला आहात, काय वाटतंय राहुल गांधी आज कशा पद्धतीने आज बोलतील, काय नेमकं सांगाल तुम्ही? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राहुल गांधी 14 जानेवारीपासून भारत जोडो या न्याययात्रेसाठी मणिपूरपासून मुंबईपर्यंत पायी आणि काही प्रवास गाडीने करत आज मुंबई इथे पोचलेले आहेत। सर्वसामान्य गोरगरीब दलित महिला या सर्वांना न्याय देण्यासाठी आज ते पदयात्रा त्यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढली, आज मणिपूरपासून मुंबईपर्यंत काढली। आज आपला संपूर्ण देश काही उद्योगपतींच्या हातामध्ये देऊन त्यांचं 16 लाख करोड कर्ज त्यांनी माफ केलं आणि कालची नवीन बातमी जर तुम्ही ऐकली असेल तर कंपन्यांना ईडीची धमकी दाखवून मोठमोठ्या कंपन्यांकडनं पार्टी फंड घेण्याचं काम भाजप करत आहे। त्याच्यामुळे हा देश हळूहळू ह्या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचा भाजपचा डाव आहे, मोदींचा डाव आहे आणि हा संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, जी लोकशाही या देशात टिकवली, सर्व जाती सर्व धर्मातल्या लोकांना घेऊन हा देश या अगोदर पुढे चालला होता, पण आज जाती धर्माच्या नावाखाली ते निर्माण करून या देशाचं भवितव्य धोक्यात आणण्याचं काम भाजप सरकार करत आहे आणि त्या विरोधात न्याय मागण्यासाठी आज कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जवळपास 1000 ते 1200 लोक, जवळपास 12 बस आणि 30 ते 40 खाजगी गाड्या भरून आम्ही शिवाजी पार्कला चाललो आहे। या सभेमध्ये निश्चितपणे राहुल गांधी त्यांची भूमिका मांडतील। जर या 2024ला सत्ता बदल झाली नाही तर या देशामध्ये हा देश एक अघोषित हुकुमशाहीकडे नक्की जाईल, या देशातली लोकशाही संपुष्टात येईल। एवढं मात्र ही इलेक्शन जे आहे ही शेवटची इलेक्शन आहे। यानंतर या देशात जर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर या देशात निवडणुका होणार नाहीत आणि एक प्रकारची हुकुमशाही या देशात माजेल। गोरगरीब जनता ही या देशातली धोक्यात येईल आणि त्यामुळे हा देश वाचवण्यासाठी आज आम्ही राहुल गांधीच्या सभेला चाललो आहे। नक्कीच अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते कल्याणवरून दादरच्या शिवाजी पार्क येथे राहुल गांधी यांच्या सभेसाठी चाललेले आहेत। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।